नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. वाशी सेक्टर 14 येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन तात्काळ खाली करून त्याचं लोकार्पण करण्यात यावं, या मागणीकरिता पुन्हा एकदा स्वावलंबी सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात आपले प्राणांकित आमरण उपोषण सुरू केलंय. अशा या आंदोलनात आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, भाजपाचे सुरेश शिंदे, राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी, आरपीआयचे वाशी विभाग प्रमुख आयुब खान, शिवसेना उपशहर प्रमुख दर्शन भणगे आदी मान्यवरांनी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दिला. 2023ला मी ह्याच विषयासाठी आंदोलन केलं होतं की स्वामी विवेकानंद हे जे भवन आहे ते महानगरपालिकेने लोकार्पण करावं आणि त्याच्यामध्ये ज्या काही सुविधा देण्यात आलेल्या आहेत नागरिकांसाठी त्या नागरिकांपर्यंत त्या पोचल्या जाव्यात म्हणून मी 2023 एप्रिलला आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं. त्यावेळेस मला त्यावेळेचे तत्कालीन उपायुक्त मालमत्तेचे श्री नार्वेकर साहेबांनी माझ्या आंदोलनस्थळी उपस्थित राहून मला त्यांनी लेखी पत्र दिलं होतं असं की आम्ही एका महिन्यामध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन खाली करून हे लोकार्पण करू. पण तेव्हापासून जे मला लेखी आश्वासन देऊनसुद्धा त्यांनी हे स्वामी विवेकानंद भवन खाली केलेलं नाही आणि त्याचं लोकार्पण केलेलं नाही. म्हणून मी आज परत तोच विषय घेऊन इथे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आमरण उपोषण केलेलं आहे. जोपर्यंत ही बिल्डिंग खाली करत नाहीत आणि लोकार्पण होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. प्रदीप वाघमारे यांनी सुरू केलेल्या या अन्न त्याग आंदोलनास दीपक सिंग, प्रकाश आमटे, सचिन साळवी, मनोहर जोशी, आतिश घरत, सचिन पाटील, संकेत डोके, बाळकृष्ण खोपडे, सचिन कांबळे, आकाश शिंदे, लक्ष्मण शिंदे, सुनील गुप्ता, राजू मेहते यांचेही सहकार्य लाभले. खरं आहे, 2023मध्ये आम्ही याच ठिकाणी उपोषण केलं होतं आणि आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही एका महिन्यामध्ये हे भवन खाली करून लोकार्पण करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत म्हणून असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. परंतु त्यांनी ते आश्वासन त्याचं पालन केलं नाही आहे. मला तर असं वाटतं नेमकी फसवणूकच आहे आणि एका स्वावलंबी समाजसेवी जी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष श्री वाघमारे जी आहे सातत्याने प्रयत्न करत होते की याच्या लोकार्पण व्हावं आणि सांस्कृतिक भवन जे आहे लोकांसाठी उपयोगी व्हावी याची जी त्यांची उद्देश होता. या उद्देशाने 2 वर्षापूर्वी ही उपोषण केला होता. पण वारंवार पत्रव्यवहारही केला तरी पालिकेने काय त्याला उत्तर दिलं नाही आणि अजूनपर्यंत काय केलं नाही. म्हणून यांनी परत आमरण उपोषण केलेलं आहे. लोकांची फसवणूक, आपण काय प्रश्न सांगतो लोकांना काय उत्तरं ती चुकीची उत्तरं. आम्ही जे उपोषणाला बसतो हे लोकांच्या हितासाठी बसतो. नगरपालिका ही आमची फसवणूक करते. आम्ही नगरपालिकेचा निषेधच करतो आहे. साहेब खूप गरजेचं काय ते आता बाकीचे जे प्रायव्हेट हॉल आहेत ते स्थानिकांना जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना हे हॉल परवडत नाहीत आणि काही घरी कोणाचा साखरपुडा असेल, बारसा असेल त्यासाठी हे सांस्कृतिक कार्यक्रम जे हॉल बांधला होता ज्या उद्देशाने बांधलं होतं त्याला त्यांनी लोकांना करावं. आता त्यांनी डम्पिंग ग्राउंड म्हणजे डम्पिंग म्हणून ठेवलेलं आहे. त्यांचं जे स्टॉक काही असेल तर अडगडीचं सामान सारखं आपण घरी ठेवतो त्याप्रमाणे त्यांनी इथे ठेवलेलं आहे सामान त्यांचं काही का आतमध्ये आणून ठेवलेलं आहे. आणि एकदम मोक्याच्या ठिकाणी आहे ते. मुख्य म्हणजे एकदम मोक्याच्या ठिकाणी असा तो प्लॉट आहे आणि सांस्कृतिक केंद्र आहे जे अजून जर सुशोभित केलं तर अजून ते चांगल्या वापरासाठी उपयोगात येईल. ते म्युन्सिपालिटी मनावर घ्यावं आणि वाघमारे आमचे जे आज प्राणांतिक आमरण उपोषणावर बसलेले आहेत त्यांना न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे 24 एप्रिल 2023 रोजी ही प्रदीप वाघमारे यांनी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन तात्काळ नागरिकांच्या वापरास खुले करून देण्यात यावे या मागणीकरिता अन्नत्याग आंदोलन केलं होतं. मात्र त्यांच्या या आंदोलनास तत्कालीन मालमत्ता विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी भेट घेऊन सदर सांस्कृतिक भवन मोकळे करून महिनाभरात त्यांचं लोकार्पण करू असं लेखी पत्र दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्यानं आपल्या आंदोलनाची नवी मुंबई महानगरपालिकेनं फसवणूक केली आहे. त्यामुळे जोवर सदर भवन खाली होत नाही तोवर आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी प्रदीप वाघमारे यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिला आहे. माझं तेच म्हणणं आहे की मी जे 2 वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं त्यावेळेस जर प्रशासनाने मला लेखी पत्र दिलं त्यांनी की आम्ही एका महिन्यामध्ये खाली करून हे लोकार्पण करू. ज्या अर्थी त्यांनी मला पत्र देऊनसुद्धा हे त्या पत्रात त्यांनी मला दिलेलं असून पूर्ण केलं नाही. त्या अर्थी त्यांनी माझी घोर फसवणूक केलेली आहे आणि माझ्या आंदोलनाची पण त्यांनी अवहेलना केलेली आहे. म्हणून मी त्या पालिकेचा तर निषेध करतो. पण जर असंच करणार असतील तर जोपर्यंत हे भवन आता खाली होत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही. कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.